नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कसे आहात आपण? स्वामी कृपेने आपण छानच असणार. स्वामी 24 या आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये मी आधी आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो. आपण स्वामी चरित्र सारामृत जे आपण रोज वाचत असतो, आपल्या नित्यसेवेचा एक भाग आहे. आपण वाचतो, परंतु आपण त्यातला प्रत्येक अध्यायाचा आणि प्रत्येक ओळीचा अर्थ आपण समजून घेतो का, हा खूप महत्त्वाचा भाग आहे. त्या प्रत्येक अध्यायामध्ये आणि अध्यायाच्या प्रत्येक ओवीमध्ये अर्थ दडलेला आहे आपल्या जीवनाशी संबंधित. महाराज त्या प्रत्येक ओवीमधून खरं तर आपल्याला काहीतरी संदेश देऊ पाहता. तर त्या प्रत्येक अध्यायात खूप संदेश दडलेले आहेत, ते ओळखायला शिका. आज मी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत मधील अध्याय 15वा याबद्दल समजावून सांगणार आहे. हा अध्याय काय आहे आपण सगळ्यांनी वाचलेलाच असेल. 15व्या अध्यायामध्ये महाराजांचे जे भक्त होते बसप्पा तेली, ठीक आहे, त्यांची ही कथा आहे, त्यांचा हा प्रसंग आहे. तर काय की मंगळवेढे तर त्या ठिकाणी महाराज काही काळ राहिलेले आहेत. अक्कलकोटला येण्याआधी महाराज सगळ्या भारतभर फिरलेले आहेत. संपूर्ण भारतभर भ्रमण करून वेगवेगळ्या ठिकाणी काही कालखंड घालवून, काही महिने किंवा काही ठिकाणी काही वर्ष देखील महाराजांनी घालवलेले आहेत. असं संबंध भारताचं भ्रमण करून महाराज अक्कलकोटला आले आणि तिथे मग आपल्या जीवनाच्या शेवटपर्यंत ते राहिले. तर तिथे येण्याच्या आधी याच सगळ्या भ्रमणामध्ये महाराज मंगळवेढ्याला काही काळ राहिले, काही काळ त्यांचं वास्तव्य होतं. पण मंगळवेढ्याला ना महाराज गावात नाही राहायचे. गावाच्या बाहेर एक जंगल होतं, गावापासून काही अंतरावर. तर त्या ठिकाणी जंगलमध्ये महाराज राहायचे. आणि त्या जंगलात राहिल्यामुळे फारशा लोकांना महाराजांचं दर्शन व्हायचं नाही, किंवा असं कोणी आलेलं आहे आपल्या गावात हे सुद्धा बरेच दिवस कित्येक लोकांना कळलं नाही. आणि महाराजांना त्या ठिकाणी एकांत हवा होता, त्यामुळे ते गावात फारच कमी यायचे. त्यामुळे जेवढेही काळ महाराज मंगळवेढ्याला राहिले, तर मंगळवेढ्यास ते फार प्रसिद्धीस आले नव्हते. कारण की कारण ते महाराज स्वतःहूनच म्हणजे त्यावेळेस लोकांपासून लांब राहत होते, जंगलमध्ये जाऊन एकांतात ते राहायचे. ठीक आहे. तर मग त्याच गावामध्ये ना बसप्पा तेली राहत होते. आता या बसप्पा तेलेचं काय होतं की परिस्थिती अगदी नाजूक होती, आर्थिक परिस्थिती. दोघंही ते नवरा बायको काय करायचे, जंगलात जाणं, जंगलातून लाकडं वगैरे तोडणं, घरासाठी वापरणं, ते विकणं, जी काही वनसंपत्ती होती त्याच्याद्वारे 2 पैसा मिळवायचा आणि आपला जीवन भागवायचं, जे काही गरजा आहेत त्या भागवायच्या. पण त्याच्यात फारशा म्हणजे त्यांच्या बेसिक ज्या नीड्स म्हणतो आपण, सर्वसाधारण ज्या गरजा असतात त्या देखील पूर्ण होत नव्हत्या. दोघेही अगदी वैतागून आणि खूप त्रासाने ते संसार करत होते. अनेक वर्ष अशीच गेली. तर रोज मग या सगळ्या याच्यामध्ये रोज जंगलमध्ये जाणं हे त्यांचा नित्य नियम हा होता, दोघं पती पत्नींचा. ठीक आहे. तर असंच एके दिवशी ते दोघेही जंगलामध्ये लाकूड वगैरे तोडण्यासाठी आपल्या रोजच्या नियमाप्रमाणे गेलेले होते आणि ते आपलं काम करत होते जंगलात. तर काय होतं की बसप्पा लाकडं गोळा करण्यास म्हणून थोडा पुढे जातो आणि त्यावेळेस त्यांना त्या ठिकाणी स्वामी महाराज पहिल्यांदा भेटले. पहिलंच दर्शन बसप्पाने आपल्या महाराजांचं जे केलं, तर ते असं झालं की महाराज त्यावेळेस आपल्या ग्रंथात म्हटलेलं आहे, कंटक शय्या करून त्यावर निजले होते. म्हणजे काट्यांच्या अंथरुणावर सर्वत्र काटे खाली अंतरलेले होते, काट्यांची गादी केलेली होती आणि त्याच्यावर महाराज अगदी निवांतपणे मऊ गादीवर निजल्यासारखं ते पडलेले होते. आपल्या त्यांच्या नेहमीच्या पोजमध्ये डोक्यावर हात ठेवून याप्रमाणे महाराज काट्यावर निजलेले होते. बसप्पाने पहिल्यांदा महाराजांना या प्रकारे पाहिलं. आता जेव्हा त्याने पाहिलं तर साहजिक आहे कोणालाही आश्चर्य वाटेल. आणि बसप्पाही खूप आश्चर्यचकित झाला त्यावेळेस की अरे, काट्यांवर हा कोणीतरी
साधारण व्यक्ती दिसत नाहीये, काट्यांवर झोपलेला आहे आणि महाराजांचं जे रूप होतं वगैरे संन्यासी अवतारामध्ये हा कुणीतरी तपस्वी दिसतोय, खूप मोठा संन्यासी दिसतोय बाबा, असं बसप्पांना त्यावेळेस वाटलं. तर बसप्पा मग ते थोडंसं जाणवलं की कुणीतरी दिव्य पुरुष आहे. त्यानुसार बसप्पा लगेच मग सगळं आपल्या हातातले कुऱ्हाड वगैरे सोडले आणि महाराजांच्या चरणी गेले आणि महाराजांचे पाय धरले आणि ते महाराजांना विनवू लागले की महाराज, माऊली, आपण माझ्यावर कृपा करा, आपण कुठे होता, एवढे दिवस झाले मला भेटले नाही. कारण त्यांना लगेच ते फील झालं की हे काहीतरी साधं प्रकरण नाहीये. मग ते महाराजांना विनवू लागले. तर स्वामींनी त्यावेळेस त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि बसप्पा विनवू लागले की मला तुमच्या सेवेत राहू द्या महाराज, मला तुमची सेवा करायची वगैरे वगैरे. मग महाराज म्हटले, ठीक आहे, असं म्हणतो का, ठीक आहे, मग ये आमच्या सेवेला, येत जा, असं महाराजांनी म्हणून त्यांना पाठवून दिलं. आता मग ते घरी गेले, परंतु महाराजांना पहिल्यापासून ना बसप्पांचं चित्त हे कुठेही लागत नव्हतं दुसरीकडे. त्यांना सतत महाराजांचंच ध्यान राहायचं, महाराजांचंच म्हणजे त्यांना आठवण यायची आणि महाराजांकडे त्यांचं मन हे फार, म्हणजे त्यांना महाराजांची फार ओढ लागली, प्रचंड ओढ लागली. कुठल्याही कामात त्यांचं दुसरं चित्त लागत नव्हतं. घर, संसार, घरासाठी आपल्याला काय आणायचं आहे काय नाही याच्यात त्यांचं चित्तच लागेना. लक्षही ते हळूहळू त्यांचं दुर्लक्ष झालं संसारावरून. मग ही सगळी गोष्ट बघून ना बसप्पांची जी पत्नी होती तिला फार राग येऊ लागला आणि ती बसप्पांना नंतर मग खूप बोलू लागली, वाईट वाईट बोलू लागली. संसारावर लक्ष नाहीये, बुवाच्या नादी लागला वगैरे वगैरे, काय देणार आहे तो तुमचा बुवा, संसारात घरात मुलं उपाशी असतात, मी उपाशी असते, तुम्हाला बघता नाही येत का. खूप प्रचंड म्हणजे येता जाता ती बसप्पांना फार टोचून बोलू लागली आणि बसप्पा परंतु त्यांच्या बोलण्याकडं त्यांनी कधी लक्ष दिलं नाही. किंबहुना त्यांना ते भानच नसायचं की कोण मला ती बोलते किंवा संताप करते, कारण ते म्हणजे अगदी महाराज, त्यांचं ध्यान आणि मन सगळं नेहमी महाराजांकडे राहायचं, त्यामुळे ते लक्ष द्यायचे नाही. आणि बसप्पांची पत्नी ही संताप करून 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 अगदी वैतागून जायची. असं हे रोजचं झालेलं होतं, त्यांचं रोज ठरलेलं आहे. बसप्पा आणि काय असायचं की विशेष म्हणजे त्यांना स्वतःला खायला, खाणं पिणं जमवायला आणि खाण्याची व्यवस्था करायला त्यांना स्वतःला एवढी समस्या होती. त्यात कसं तरी ते जुळवाजुळव करून 2 घासची जुळवाजुळव करायचे आणि त्यातही बसप्पा काय करायचे, त्यात जी काही अर्धी भाकर बनलेली आहे तर ती भाकर घेऊन ते स्वतः न खाता किंवा मुलाचा, पत्नीचाही विचार न करता ते घरातून उचलून घेऊन जायचे जंगलात महाराजांसाठी. त्याच्याने मग बसप्पाची पत्नी आणखी जास्त ती त्रागा करू लागली की माझ्या मुलांच्या, लेकरांचा तोंडातला घास घेऊन तुम्ही त्या बुवाला देतात, त्याला काय, ते फार वाईट वाईट बोलायचे. त्या बुवाला काय, तो येऊन बसला जंगलात, आयतं खातोय, फुकटाची भाकर मोडत आहे, काही कामधंदा करत नाही वगैरे, खूप वाईट वाईट बोलू लागले. तेव्हा बसप्पांना खूप त्रास व्हायचा. बसप्पा मग बोलायचे की ते माझे गुरु आहेत, तू मला काही बोलून घे, मला किती त्रास आहे, काही बोल, पण माझ्या गुरूंबद्दल काही बोलू नको. ते विनवणी करायचे. पण ते एक प्रकारे पाहिलं तर ती त्यांची पत्नी ती महाराजांचा त्यांना अनुग्रह नव्हता किंवा ओळख नव्हती, त्यामुळे ते त्यांच्या जागेवर मानवी एक आपण म्हणतो ना मानवी कॅरेक्टर आहे, तर ते त्यांच्या जागेवर राहून बोलत होते. आणि बसप्पा हे जे होते हे महाराजांच्या मार्गाला लागलेच होते, त्यामुळे त्यांना संसाराचं भानच नव्हतं. मग हे रोजचं झालं. अनेक दिवस असं चालू लागलं, रोजचं तेच होतं. हे सकाळी जायचे, दिवस उगल्या उगल्या बसप्पा जायचे जंगलात, महाराजांजवळ बसून राहायचे, महाराजांची सेवा, त्यांच्या चरणाशी बसून राहायचे, पाय दाबत बसायचे. महाराजांचं जे काही शुश्रूषा असेल, सेवा असेल, महाराज जे सांगायचं ते करायचं. अगदी रात्री घरी यायचं. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळ झाली की जंगलात निघून जायचं. घराचं काही त्यांना भान नव्हतं, संसाराचं वगैरे. हे अनेक दिवस असं चाललं. मग एक दिवशी परत मग महाराजांनी असंच बसप्पांना विचारलं की काय रे बाबा, तुझं म्हणणं काय आहे, एवढे दिवस येतोय, माझी सेवा करतोय, काय भेटणार आहे तुला हे करून, तुझ्या घरी तुझी पत्नी, मुलं आहेत, जा त्यांना त्यांचं पालन पोषण कर, माझ्या मागे कशाला फिरतो, आम्ही संन्यासी, मी आज इथे आहे, उद्या कुठे आहे माझं माहित नाही, तू माझ्या मागे किती दिवस फिरणार आहे. महाराजांनी त्यांना विचारलं देखील. त्यावर बसप्पांनी फक्त एवढंच म्हटलं की महाराज, आता जिथे तुम्ही तिथे मी, तुम्ही माझे सर्वस्व आहात आणि मला बाकी कुठल्याही गोष्टीचा मोह नाही महाराज, मला फक्त
तुम्ही काही करा पण मला तुमच्या चरणापासून वेगळं करू नका, मला तुमच्या सेवेत राहू द्या. मग महाराज म्हटले, असं म्हणतोस, ठीक आहे म्हणे. मग असं करता करता काही दिवस गेले आणि एक दिवशी शेवटी महाराजांनी ठरवलं की बसप्पावर एकदाची काय ती कृपा करूनच टाकायची असं म्हणून. परंतु बघा, महाराज कृपा करतात परंतु त्याच्या आधी परीक्षा पाहतात. आता एवढे दिवस, अनेक महिने म्हणा किंवा काही वर्षांचा कालावधी गेला, त्यांनी सेवा केली महाराजांची, आणि ही जी काही सगळी त्या सेवेमध्ये सेवा करत असताना त्यांना इतक्या बाधा आल्या ना, त्या सगळ्या, म्हणजे त्यांच्या पत्नीचा एवढा विरोध होता, रोजची ती कटकट होती एक प्रकारे मागे, ते सगळ्यांकडे दुर्लक्ष करून सगळं सहन करून त्यांनी महाराजांची सेवा कंटिन्यू ठेवली. त्याचं फळ म्हणून एक दिवशी नेहमीप्रमाणे ते महाराजांजवळ बसलेले होते बसप्पा. संपूर्ण दिवस गेला आणि सायंकाळ झाली, रात्र होत आली, अर्धरात्र झाली, मध्यरात्र झाली, आणि मध्यरात्रीच्या बऱ्याच वेळानंतर महाराज अचानक निजले होते आणि अचानक उठले आणि ताड चालू लागले जंगलात. म्हणजे जंगलात अजून आतमध्ये महाराज निघाले. बसप्पाने काही प्रश्न न करता, काही विचार न करता तेही सरळ महाराजांच्या मागे निघाले. महाराज जाऊ लागले, निघू लागले, आणि महाराजांचा चालण्याचा वेग प्रचंड. महाराज अगदी वेगाने चालत होते आणि बसप्पा त्यांच्या मागे पळू लागले, कारण महाराजांना गाठणं सोपं नाही. तर ते महाराजांच्या मागे पळू लागले. जंगलात बराच वेळ चालल्यानंतर बऱ्याच आतमध्ये महाराज त्यांना घेऊन गेले, आणि जंगलात अगदी आत गेल्यानंतर जिथे अगदी घोर तम दाटलेले, म्हणजे अतिशय घोर अंधार त्या ठिकाणी दाटला, अशा जागेपर्यंत महाराज घेऊन गेले त्यांना. आणि गेल्यानंतर चालता चालता अचानक काय झालं की बसप्पा पाहू लागले की त्यांच्या आजूबाजूचं जे काही वातावरण आहे ते अचानक बदललं. खूप म्हणजे त्यांना दिसलं की त्यांच्या मार्गामध्ये चालतायत तिथे खाली जमिनीवर, आजूबाजूला झाडांवर, सगळ्या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येने त्यांना साप दिसू लागले. अगदी भयानक काळे विषारी साप, नाग अगदी त्यांच्या आजूबाजूला रांगत आहेत. अगदी झाडांच्या शाखांवर, म्हणजे फांद्यांवर वगैरे, इकडे तिकडे सर्वत्र जिकडे नजर जाईल तिकडे फक्त साप आणि नाग दिसू लागले त्यांना. अचानक हे पाहून बसप्पा खूप घाबरले. ठीक आहे, प्रचंड घाबरले आणि ते ओरडू लागले, महाराज साप साप साप. आणि जसे ते ओरडू लागले, महाराज थांबले आणि महाराजांनी त्यांना म्हटलं, घाबरू नकोस, कशाला घाबरतोय तू? ते म्हटले, महाराज इतके साप आहे तिथे. त्यावर महाराज म्हणतात, भिवू नको, या समय जितुके पाहिजे तितुके घेई, दैव तुझे उदेले. म्हणजे बसप्पा ते सापांना बघून घाबरतायत आणि महाराज त्यावर काय म्हणतायत की घाबरू नको, त्यांना भिवू नको, तुला जेवढे पाहिजे तेवढे घे म्हणे एकदाचे. कशाला काळजी करतो? तुला जितके पाहिजे घे, जितके पाहिजे तितके घे, तुझं दैव उदेलं, म्हणजे तुझं भाग्य उजळलंय, आता कशाला घाबरतोय, घे म्हणे, तुला जेवढे पाहिजे तेवढे घे म्हणे, असं महाराज. आता बसप्पाला वाटलं साप काय घेण्यासारखी वस्तू आहे का? महाराज साप घ्यायला लावतायत. पण त्यांचा महाराजांवर, आपल्या गुरूंवर श्रद्धा एवढी होती की महाराज म्हणतायत ना घे, ते थोडस हे करू लागले की तरी पण विचार करू लागले की साप कसा घेऊ. ते म्हणजे सापाला हात लावायला मुळात घाबरत होते. मग महाराजांनी जरा ओरडूनच सांगितलं की घे म्हटलं ना तर घे. मग त्यांनी घाबरत आपल्या जे काही खांद्यावर त्यांनी आणलेला होता कापड तो घेतला आणि भीतच त्यांनी तो कापड एका सापावर टाकला आणि त्या सापाला कापडासकट उचललं आणि गाठ मारली आणि तो घेतला. तो घेतल्यानंतर मग महाराजांनी त्यांना आज्ञा केली बसप्पांना की आता माझ्या मागे फिरणं हे तू इथून बंद करायचं. तुझा संसार आहे, तुझी पत्नी आहे, मुलं आहेत, त्यांची काळजी तुला घ्यायची आहे. माझ्या मागे फिरणं बंद कर, अशी आज्ञा महाराजांनी केली. खूप
विनवण्या केल्या बसप्पाने की महाराज असं करू नका, मला तुमच्या चरणापासून दूर करू नका, मला तुमच्या सेवेतच आयुष्य घालवायचे वगैरे वगैरे. खूप त्यांनी गयावया केली, पण महाराजांनी खूप समजवलं आणि शेवटी त्यांना आज्ञा दिली की ही आमची आज्ञा आहे की तू आमच्या मागे यायचं नाही. आणि महाराजांनी त्यांना प्रेमाने समजून सांगितलं की मी तुला माझ्या सेवेतनं किंवा माझ्या चरणांपासून दूर करतच नाहीये. मी तुझ्या पासून फक्त एका हाकेच्या अंतरावर आहे. तू केव्हाही मनापासून आमचं नामस्मरण कर, आम्ही तुझ्या समोर उभे राहू, असं महाराजांनी त्यांना वचन दिलं. तेव्हा मग बसप्पा शेवटी तो साप घेऊन घरी गेले. त्यांची पत्नी तसं जसे तिने बसप्पाला पाहिलं तर ती परत तेच नेहमीप्रमाणे ओरडू लागली, एवढा वेळ कुठे होतात, काय होतात, तुम्हाला घराची काळजीच नाही, पडलेलीच नाही वगैरे वगैरे. आणि नंतर ते झाल्यानंतर त्यांनी पाहिलं की काहीतरी ते बसप्पा हातात घेऊन आलेले. मग त्यांनी विचारलं की हे काय घेऊन आलात म्हणे आता. तर मग त्यांनी सगळं जे काही झालं बसप्पाने ते त्यांच्या पत्नीला सांगितलं. त्यावर त्या आणखी चिडल्या की काय आणून काय आणलं, तुमच्या गुरुने दिलं तर काय दिलं म्हणे साप, तर त्या सापाला काय करायचं, घरात कशाला घेऊन आले सापाला, घरात लेकर आहेत वगैरे वगैरे, असा कसा गुरु आहे तुमचा, शिष्याला देतो तर काय देतो, साप देतो. त्यांनी त्याच्यावरही बरच वेळ वाद घातला. पण शेवटी बसप्पा म्हणे की ते काही असो, ते साप आहे वगैरे ते मला काही माहित नाही, पण हे माझ्या गुरूंनी दिलेली भेट आहे, तर ती मी त्यामुळे आणली आणि मी तिला जपणार आहे म्हणे, कारण ते माझ्या स्वामींनी दिलेलं आहे. बराच त्यांचा वाद झाला. त्यानंतर शेवटी बसप्पांची जी पत्नी होती त्यांना रावलं नाही आणि त्यांनी रागारागाने ती पिशवी उघडली, जे काही त्याच्यात बांधलेलं होतं ते कापड उघडला. बघू दे म्हणे कशाला साप दिलाय, काय दिलेला आहे, ते उघडलं. आणि उघडलं तर पाहतात तर त्याच्यात सापच होता, परंतु तो सोन्याचा साप होता. तो जिवंत साप नसून तो पूर्ण सोन्याचा साप होता. हे जसंही पाहिलं, जसं आपल्याला आता आश्चर्य वाटतंय तसंच आपल्यापेक्षा प्रचंड आश्चर्य त्यांना वाटलं दोघांना. आणि तो साप बघून बसप्पांची पत्नी विशेष करून अवाक झाली. प्रचंड एवढा मोठा सोन्याचा अगदी लखलखणारा साप त्यांनी पाहिला. त्यांचं म्हणजे भानच हरपलं. आणि बसप्पा तर म्हणजे ते पाहून त्यांच्या अगदी डोळ्यात अश्रूंच्या धारा लागल्या आणि त्याने तिथे बसूनच हंबरडा फोडला आणि महाराजांना मनापासून त्यांनी खूप आवाज दिला की स्वामी, तुम्ही शेवटी माझं दारिद्र्य संपवलं, माझी सेवा फलित झाली, तुम्हाला माझी काय काळजी, किती काळजी महाराज हे फक्त तुम्हाला माहिती, तुम्ही आज आम्हाला दाखवून दिलं. ते प्रचंड रडू लागले बसप्पा. आणि त्यानंतर तेव्हा त्यांच्या पत्नी आहेत त्यांनाही त्या गोष्टीची जाणीव झाली की त्या चुकल्या, त्यांनी महाराजांना किती काय काय अपशब्द बोलले आणि महाराजांना त्यांनी काय समजलं, तर महाराज हे खरंच कोण आहेत हे त्यांनाही त्यावेळेस जाणवलं. त्यांनी मनोमन महाराजांची क्षमा मागितली आणि त्यांच्या पतीची म्हणजे बसप्पांची त्यांनी क्षमा मागितली, त्यांना जो काही मानसिक त्रास झाला त्याबद्दल. आणि तिथून पुढे ते दोघे पती पत्नी, ते दाम्पत्य महाराजांचं अगदी कट्टर सेवेकरी झाले आणि त्यांचे दिवस पालटले तेव्हापासून. त्यानंतर बसप्पा म्हणजे अगदी एक नवा अध्याय त्यांच्या जीवनात सुरू झाला. ते दारिद्र्य जे ते अनेक वर्षापासून उपभोगत होते ते महाराजांनी क्षणात सगळं म्हणजे त्यांचं भाग्यच नवीन लिहून काढलं असं समजा. तर ही जी बसप्पांची गोष्ट आहे ना मित्रांनो, याच्यातनं शिकण्यासारख्या इतक्या गोष्टी आहेत, टप्प्याटप्प्यावर याच्यात शिकण्यासारखं आहे, है ना. की याच्यामध्ये पहिली गोष्ट तर आपल्याला हा धडा मिळतो की आपल्या गुरुवर आपली निष्ठा किती असायला पाहिजे आणि कशी असायला पाहिजे. गुरुसेवा जेव्हा करतो त्यावेळेस आपण जसं त्यांनी त्यांचं संसार विसरून गेले ते, तर आपल्याला याच्यातनं संदेश हा मिळतो की गुरुसेवा करताना आपल्या वैयक्तिक ज्या गरजा आहेत त्या आपण त्यांना महत्व, आपण सामान्य माणूस नेहमी पहिले आपल्या गरजा आणि आपल्या वैयक्तिक जीवनाला महत्व देतो आणि मग वेळ उरतोय तेव्हा आपण स्वामी सेवा करतो. याच्यातनं संदेश हा आहे पहिला की तुम्ही आधी स्वामी सेवेला महत्व द्या, त्यानंतर तुमच्या जबाबदाऱ्या नक्की पार पाडा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, महाराज उठले, ताडताड चालायला लागले, तसे बसप्पाही कुठलाही प्रश्न न करता महाराजांमागे निघाले. महाराज अंधारात जात आहेत, जंगलामध्ये जात आहेत,
त्यांच्या मनात ही बसप्पांच्या मनात ही गोष्ट एकदाही आली नाही की जंगलात का जात आहे महाराजांना, कशाला जात आहे, मी यांच्या मागे जाऊ की नको जाऊ, असं होईल तसं होईल, काहीच नाही. कुठल्याही प्रकारची शंका नाही किंवा कुठल्याही प्रकारची भीती त्यांच्या मनात नाही. महाराज जात आहेत, माझे गुरु चालले, मला त्यांच्या मागे जायचे. हा दुसरा संदेश. आपले महाराज, आपला गुरु आपल्याला आपल्या जीवनात जी दिशा आपल्या गुरुने आपल्याला दिलेली आहे त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा संशय न घेता त्या दिशेने निघून जायचं. मागचा पुढचा काही विचार करायचा नाही. गुरुने जी दिशा दाखवली, स्वामींनी आपल्याला जे दाखवलंय, जे आपले स्वामी आपल्याला सांगत आहेत त्याच्यावर शंका न घेता, किंवा आता सांगत आहेत म्हणजे काय की आपल्या जीवनात जे घडतंय ना, तर एक ठाम विश्वास ठेवा की हे सगळं आपल्या स्वामींची इच्छा आहे. आणि आपल्या स्वामींची जी इच्छा आहे तर मग त्याच्यावर शंका घ्यायचा प्रश्नच उरत नाही. जे घडतंय माझ्यासोबत ते स्वामींच्या इच्छेने घडतंय ना, मग निश्चित चांगलं घडतंय. यालाच म्हणतात की महाराज जिकडे चालले, जिकडे ते घेऊन चालले तिकडे शंका न घेता त्यांच्या मागे चालत राहणं, हे याला म्हणतात. ठीक आहे. हा दुसरा संदेश. आणि तिसरा संदेश म्हणजे की जेव्हा ते जंगलात गेले, अचानक महाराजांसोबत चालता 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 अचानक त्यांच्या आजूबाजूला प्रचंड संख्येने साप आणि नाग, सर्प वगैरे त्यांना दिसायला लागले. आले कुठून आले? अचानक आले, महाराजांनी प्रगट केले ते. ठीक आहे ना. मग महाराजांनी प्रगट केले, तर याचा अर्थ काय झाला की जेव्हा आपण स्वामी सेवा करतोय, स्वामींच्या मागे चालतोय म्हणजे काय, स्वामी सेवा करतोय, स्वामींच्या मार्गावर जातोय पावलावर पाऊल ठेवून, तर त्यावेळेस चालता 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 अचानक तुमच्या आजूबाजूला साप प्रगटतील, म्हणजे अचानक तुमच्या जीवनात मोठ्या संख्येने संकट यायला लागतील, जे सगळ्यांसोबत होतं स्वामी सेवेत असताना. तर हा तोच संदेश आहे की महाराजांच्या मागे चालताय ना, मग तयार राहा. कुठल्याही टप्प्यावर अचानक इतकी संकट तुम्हाला घेरून घेतील की तुम्हाला समजणार नाही कुठे जायचंय. पण मग अशा वेळेस काय करायचं? अशा वेळेस घाबरले, बसप्पाही घाबरले, आपणही घाबरतो, पण त्यांनी त्या ठिकाणून पळ काढला नाही, ते तिथे टिकून राहिले. आपल्यालाही मग अशा वेळेस जेव्हा जीवनात संकट दाटून आली चहूबाजूंनी, तेव्हा त्याला शरण जायचं नाही, संकटांना पळ काढायचं नाहीये. विश्वास ठेवायचा आहे की माझ्या सोबत महाराज आहेत ना, मग मला घाबरायचं काही कारण नाही. त्या संकटांमध्ये खंबीरपणे उभं राहायचं, कारण महाराज तुमच्या समोर आहेत, सोबत आहेत, है ना. मग महाराज त्यांना म्हणतात की घाबरू नको, जितके पाहिजे तितके घे, दैव तुझे दिले. याचा अर्थ तुमच्या आजूबाजूला जेव्हा खूप संकट येत आहेत ना, संकटात अगदी चहूबाजूने सापडले, त्यावेळेस महाराज सांगतात की या संकटांना घाबरू नको, जितके पाहिजे तितके घे, म्हणजे या सगळ्या संकटांचा सामना कर. जितके जास्त संकटांना तू सामोरे जाशील तितकं तुझं कल्याण होणार आहे. कारण बघा, बसप्पा तेलींनी, महाराजांनी सांगितलं, त्यांना संधी दिली की तुला जितके पाहिजे तितके घे, आता शंका घेऊ नको, एकचदा संधी मिळेल, पुन्हा मिळणार नाही, जितके पाहिजे तितके घे. त्यांनी एकच साप उचलला, तो सोन्याचा झाला. त्यांनी 10 साप उचलले असते तर 10 साप सोन्याचे झाले असते कदाचित, है ना. तो प्रश्न नाही. हा आपण या ठिकाणी मोहाची गोष्ट नाही करत आहात, मोहाची गोष्ट आपण नाही करत आहे. सांगण्याचा अर्थ की महाराज जेव्हा देतात ना, तेव्हा झोळी भरून देतात. हा, आता आपल्या दैवात जेवढं आहे आणि जेवढं महाराजांना खरंच आपल्याला द्यायचंय आपण तेच निवडू, हे पण आपल्या हातात नाही, हे त्यांची लीला आहे. ठीक आहे. बसप्पाच्या भाग्यात एक साप होता, त्याने एकच उचलला. महाराजांना त्यांना मुळात द्यायचा एकच होता, पण महाराज जितके पाहिजे तितके घे, म्हणजे ही त्यांची ती क्षणिक परीक्षा होती, आणि त्या परीक्षेत बसप्पा बरोबर पास झाले. आपल्यालाही हाच संदेश याच्यातनं आहे की संकट जेव्हा तुम्हाला घेरतायत ना, त्यावेळेस या संकटातनं पळ नका काढू, जितके पाहिजे तितके घे, म्हणजे त्या सगळ्या संकटांना अंगावर घ्या, त्यांना सामोरे जा पूर्ण ताकदीनिशी, आणि त्यातून बाहेर काढायला, तुम्ही त्यांचा सामना करा, मग त्यातून बाहेर काढायला महाराज तुमच्या पाठीशी आहे. आणि महाराज तुम्हाला त्यातून बाहेर काढतील, आणि त्याच्यातनं बाहेर निघाल्यानंतर तुमच्या जीवनाचं सोनं होणार आहे, जसं त्या सापाचं झालं, है ना. म्हणून जितकी जास्त संकट येत आहेत म्हणजे ही महाराजांची लीला आहे, आणि जितके जास्त संकटांना तुम्ही सामोरं जाणार, तुम्ही तितकं
तुम्ही तितके खंबीर होणार आहेत आणि तुमच्या जीवनाचं तितकं सोनं होणार आहे, हे लक्षात ठेवा. हा संदेश आपल्याला या लीलेतून महाराजांच्या मिळतो. ठीक आहे मित्रांनो, असा प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक पावला पावलावर एक संदेश दडलेला आहे. जर स्वामी चरित्र सारामृत फक्त वाचून न काढता आपण जर त्याचं मनन आणि चिंतन केलं तर तुमच्या जीवनातले सगळे प्रश्न आणि तुम्हाला असलेली प्रत्येक शंका त्याच्यातनं स्पष्ट होणार आहे. आजचा आपला हा विषय आणि ही महाराजांची लीला आणि याच्यातला संदेश आपल्याला कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. ठीक आहे. आणि आपण जर नवीन असणार, प्रथम आपला पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असणार, चॅनलवर आपण नवीन असणार, तर कृपा करून हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा. कारण हे चॅनल आणि याच्यावर असणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुमच्या जीवन बदलण्याच्या दिशेने खूप खूप म्हणजे उपयोगी आहे. याचे अनुभव तुम्हाला नक्कीच येतील पावला पावलावर. ठीक आहे. तर आपण नवीन असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. लाईक करायला चॅनलला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा. आणि मूळ गोष्ट म्हणजे की हे असे व्हिडिओ जो आज तुम्हाला मिळाला तर तुमच्यासारख्याच इतर स्वामी सेवेकरांना आणि इतर गरजू लोकांना व्हिडिओ शेअर नक्की करा. हे सगळ्यात महत्त्वाचं काम. ठीक आहे. कारण ही आपल्या स्वामींची इच्छा असते. ओके. तर आपल्याला आजचा विषय कसा वाटला नक्की कमेंट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ.